की भारतीय आहार, भारतीय ताट खूप सुंदर आहे, खूप बॅलन्स्ड आहे. जसं भाजी, पोळी, वरण, भात, पंचपक्वान्न थाली. कोशिंबीर, लोणचं, लिंबू, हो. मीठ असतं ताटामध्ये, आणि पापड असतो. पापडचा तर मी फॅन नाहीये, बट एक सांगते, अच्छा. की हां. हे बॅलन्स ताट आहे. आहे. आपण ते सगळं ओढून दिलंय हां, बस कामाच्या गडबडीमध्ये. गडबडीमध्ये. हां. उरलं काय? भाजी-पोळी. हो, कर्बोदके आणि थोडेफार फायबर्स आणि थोडेफार व्हिटॅमिन्स, हो. मिनरल्स. ह्याच्यात प्रथिने कुठे आहे? बरोबर. शरीराला जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत किंवा ज्याच्याने बिल्डिंग आपली बॉडी उभी राहतीये, ते तेच नाहीये. पदार्थच नाहीये ना आहारामध्ये. हो. ठीक आहे. आणि जुन्या काळामध्ये आपण शेती करायचो. आज आपण शेती करतोय का? नाही. आज आपण लॅपटॉपवर बसून काम बसलेलं करतोय. आहे. हो. ठीक आहे. किंवा कॉर्पोरेट जॉब आहे. आपण काही शेतात काम करत नाहीये. हां, फिजिकल सो ॲक्टिव्हिटी झिरो आहेत. ॲक्टिव्हिटी नाहीये. तर त्याच्यासमोर जर तुम्ही तोच आहार ठेवला, तर तो चुकीचाच राहणार आहे आणि मग तुम्हाला बरोबर. आजारही होणारच आहे. आणि मेन असं पण लोकांना होतं ना, की मला आता हे डाएट मी भाजी-पोळी खातो, तर वेगळं का बरं खाऊ? हां, मी तर तेच ठणठणीत आहे. सगळ्यात महत्त्वाचं. हो. हां. पण कुठे ना कुठे तुमची बॉडी तुम्हाला काही ना काही सिम्प्टम्स देते. जसं तुम्हाला खूप थकवा येतो, सकाळी उठून तुमचा मूड फ्रेश नसतो, की मला कामाला जायचं आहे किंवा कामामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये किंवा हं. तुम्हाला एक दिवस झालं, की पूर्ण एनर्जी ड्रॉप डाउन होते, की आता घरी आल्यावरती ते बॅग फेकायची आणि टीव्ही समोर बघायचं. बसायचं. मला काहीच काम सांगू नका. मग ते येस. फिमेल असो का मेल असो. पण बायकांचं आता कसं त्यांना उभं राहायचंच आहे, किचनमध्ये काम करायचंच आहे. पण मग ह्या वेळेला तुम्हाला तुमचं बॅलन्स आहार समजणं जास्त गरजेचं आहे. गरजेचं आहे. मग नुसतं भाजी-पोळी खाऊन अजिबात चालणार नाहीये. नाहीये.